गेले कित्येक दिवस प्रलंबित असणारा श्रीराम पुलाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आज पाणी दौरा आम्ही या ठिकाणी ठेवलेला होता। त्या दरम्यान आज आता देवांग साहेब आहेत PWDचे, आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत। एक 8 दिवसामध्ये उर्वरित काम जे आहे ते या ठिकाणी पूर्ण केलं जाईल आणि त्यानंतर हा लवकरात लवकर हा श्रीराम पूल हा नवीन या वास्तूचं आपण लोकार्पण करून या ठिकाणी जनतेसाठी हा पूल प्रवासासाठी खुला करण्यात येईल। आपण पाहता या पुलाचा आता दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी पाथवे या ठिकाणी दिलेला आहे जाण्या येण्यासाठी आणि त्यामध्ये जी लाईन आहे या लाईननी आपण त्या ठिकाणी 2 लाईन या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत। मग पलीकडचा जुना ब्रिज असेल आणि नवीन ब्रिज असं दोन्ही ब्रिज या ठिकाणी सुरू झाल्यानंतर जी कर्जतची मेन समस्या आत्तापर्यंत जी या ठिकाणी ट्रॅफिकची होत आहे की हा एक बॉटल त्या ठिकाणी रोड तयार झाल्यामुळे या ठिकाणी मोठी समस्या प्रत्येक वेळेला या ठिकाणी फ्रायडे सॅटर्डे संडे येणारे टुरिस्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्जतला पर्यटक येत असतात आणि त्या दरम्यान मोठी ट्रॅफिक या ठिकाणी समस्या होत असते। ही समस्या आता कायमस्वरूपी दूर होणार आहे कारण त्या 8 दिवसामध्ये इथं राहिलेलं काम श्रीराम पुलाचं पूर्ण होऊन हा पूल जनतेसाठी प्रवासासाठी खुला केला जाईल। पाऊस सुरू व्हायच्या अगोदर हे सगळं कसं करतील सेपरेट आहे आपल्याला।